श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलियुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात, तसेच बजरंगबलीची विशेष कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतात। आणि यंदा 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे। हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते। चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा 11 रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता। हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वात जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात। हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली, सेवा केली, व्रत केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती, बुद्धिमत्ता, ज्ञान, धन, समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते। त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात आणि म्हणूनच आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या मनातली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य, सर्व नकारात्मकता नष्ट होऊन आपली चहूबाजूने प्रगतीही होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जयंतीचा सण हा साजरा केला जातो। या दिवशी हनुमानाच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं। हनुमानाला आवडत्या गोष्टी अर्पण करून त्यांना प्रसन्न करून घेतलं जातं। बजरंगबली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार मानले जातात। हनुमानाची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपलं संरक्षण हे होत असतं। बजरंगबली हे राम भक्त आहेत, त्यामुळे जर आपण हनुमान जयंतीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांची पूजा केली, सेवा केली, तर त्यामुळे आपल्यावर बजरंगबली फारच लवकर प्रसन्न होतात। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीताची विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला बजरंगबलीची पूजा ही करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला रामरक्षा स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे। कमीत कमी तुम्हाला 11 वेळा जे रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे। ही सेवा केल्यामुळे आपल्यावर बजरंगबली फारच लवकर प्रसन्न होत असतात। त्याचबरोबर आपल्याला मारुती स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे। ह्या स्तोत्राचं पठण केल्यामुळे बजरंगबली आपल्यावर प्रसन्न होत असतात। रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र हे अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहे। जर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही ह्या सेवा केल्या तर तुमच्या कठीणातील कठीण इच्छासुद्धा बजरंगबली हे पूर्ण करत असतात। आता हे दोन्ही स्तोत्र तुम्हाला कुठे भेटतील? तुमच्याकडे गुगलवर तुम्ही सर्च केलं तरी भेटू शकतं, किंवा तुमच्याकडे जर स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा ही दोन्ही स्तोत्र दिलेली आहेत। 151 पानावर जे आहे श्रीरामरक्षा स्तोत्र आहे, त्याचबरोबर 153व्या पानावर जे आहे मारुती स्तोत्रसुद्धा आहे। सेवांबरोबर जेव्हा आपण काही उपाय करतो त्यामुळे आपल्याला केलेले सेवेचं आणि केलेल्या उपायांचं निश्चितच 100% फळ हे प्राप्त होत असतं। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप स्वप्न पाहतो की माझं घर असावं, माझी गाडी असावी, की इतरही बऱ्याच आपल्या मनोकामना असतात। पण बऱ्याचदा काय होतं, ही स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण कष्ट तर करतो, मेहनत तर करतो, पण आपली स्वप्न काही कारणास्तव पूर्ण होत नाही। बऱ्याचदा काही समस्या असतात, काही अडचणी असतात, त्या शारीरिक असू शकतात, मानसिक असू शकतात किंवा आर्थिक असू शकतात। तर ह्यामुळे सुद्धा आपली स्वप्न ही पूर्ण होत नाही, की आपल्या मनातल्या इच्छा ज्या आहेत
त्या पूर्ण होत नाही। आणि जर अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर आपल्या कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होण्यामध्ये मदतही मिळत असते। अर्थात काय तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो। आणि जर आपल्या घरामध्ये पैसा आला तर आपली जी स्वप्न पाहतो ती निश्चितच आपण पूर्ण करू शकतो। आता ह्या उपायाकरता आपल्याला एक नारळ हा घ्यायचा आहे। ह्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे। आता ह्या नारळावर आपल्याला कुंकू किंवा शेंदुराच्या मदतीने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर एक लाल रंगाचं फूल, आता ते तुम्ही फूल गुलाबाचं ठेवलं तर अतिशय उत्तम। गुलाबाचं फूल हे बजरंगबलींना अतिशय प्रिय आहे। तर एक नारळ आणि त्याचबरोबर गुलाबाचं हे फूल हे आपल्याला मारुतीरायांच्या चरणावर अर्पण करायचं। अर्पण करताना आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा निरंतर जप हा करायचा आहे। नारळ अर्पण केल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये बसूनच 3 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। पठण केल्यानंतर आपल्याला बजरंगबलींना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची की हा उपाय किंवा ही जी सेवा आपण करतोय ती कोणत्या उद्देशाने करत आहेत। नक्की करून पहा, हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा बजरंगबली पूर्ण करतात। त्याचबरोबर जर नवरा बायकोचं भांडण होत असेल, कटकटी होत असतील, कलह होत असेल, एक दुसऱ्याचं पटत नसेल, वारंवार भांडणं होत असतील तर काय करायचं, हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं। त्या विड्याच्या पानावर आपल्याला थोडासा शेंदूर ठेवायचा आहे, त्यावर आपल्याला 2 अखंड लवंगा ठेवायचे आणि हे पान घेऊन आपल्याला बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। बजरंगबलीच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हे पान बजरंगबलीच्या चरणावर अर्पण करायचं। अर्पण करताना आपल्याला बोलायचं आहे की मला माझ्या सुखी संसाराला कोणाची नजर लागली नाही पाहिजे। आमच्या दोघांमध्ये जे मतभेद आहेत, भांडणं आहेत, कटकटी आहेत, कलह आहेत ती दूर होऊन आमच्यामध्ये पुन्हा प्रेम हे निर्माण झालं पाहिजे। अशा रीतीने आपल्याला बजरंगबलीला प्रार्थनाही करायची आहे। नक्की करून पहा, हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। नक्की करा, हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, कलह, भांडणं, कटकटी ह्या नष्ट होऊन सुख, समृद्धी, ऐश्वर्याची आपल्याला प्राप्ती होते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।